एकदा एक मातीचा दिवा एका घराच्या कोपऱ्यात टिमटिम अगदी शांत जळत होता. त्याच्या बाजूला एक विजेचा दिवा त्या टिमटिमत्या जळणाऱ्या दिव्याला हसत विचारतो की तुझ्या जळण्याचा फायदा काय? माझ्या प्रकाशासमोर तुझा प्रकाश शून्य आहे. कशासाठीही तळमळ. पण त्या मातीच्या दिव्याने काहीच न बोलता आपलं जळणे सुरूच ठेवले. परत विजेचा दिवा त्याला म्हणाला, माझ्या प्रकाशाने सगळं आवार घर चकाकलं आहे. यामुळे तुझ्या प्रकाशाला काहीच महत्त्व नाही. तू निरुपयोगी आहेस. पण तरीही मातीच्या दिव्याने त्याला काहीच न बोलता स्मित हास्य करत गप्प बसला. पण त्याच वेळी अचानक विजांचा गडगडाट सुरू झाला अन वीज खंडित झाली. जोराने पाऊस कोसळू लागला व त्यामुळे वीज खंडित झाली व विजेचा दिवा इझला. पण मातीचा दिवा आपला टिमटिम शांत जळत होता. हे दृश्य बघून विजेच्या दिव्याला कळून चुकले की वेळेनुसार ज्याचे त्याचे महत्त्व असते. ज्यावेळी वातावरण अगदी साफ होते त्यावेळी मला ह्या गोष्टीचा गर्व झाला की माझ्या प्रकाशासमोर ह्या मातीच्या दिव्याचे अस्तित्व काहीच नाही. कथेतील बोध. विजेच्या दिव्याला कळून चुकलं की प्रत्येकाचं महत्त्व, त्याचा उपयोग वेळेनुसार अनन्यसाधारण आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.